तू खरंच सत्यजितचा द्वेष केला होतास कधी? माहित नाही. नाहीच बहुतेक. सगळे म्हणतात आमचं नातं फक्त 1.5 वर्षांचं होतं. 1.5 वर्षाच्या आठवणी काय काळाच्या ओघात सहज पुसल्या जातील वगैरे, पण तसं नाही. या 1.5 वर्षाच्या काळात आम्ही अख्खं आयुष्य जगलोय स्वप्नील. खरंच आम्ही दोघेही. त्यांचं सगळं ना अगदी टोकाचं होतं. प्रेमाचा वर्षाव करतील तरी तो इतका की आपल्याला प्रश्न पडावा एवढं प्रेम मिळवण्यासाठी आपण नेमकं काय पुण्य केलंय. कसं असतं ना की लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला एकमेकाच्या सवयी माहितीच्या होतात. माहित असतं की यानंतर तो काय करेल किंवा कसं वागेल. सत्यजितच्या बाबतीत एक गोष्ट माझ्या सवयीची झाली होती की कुठल्याही गोष्टीची सवय करून घ्यायची नाही. मग रस्त्यात काटा लागला म्हणून आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता मला उचलूनच काय घेतील. माझ्यासाठी मला बरं वाटावं म्हणून दगडूशेठ गणपतीच्या मंदिरापर्यंत अनवाणी चालत काय जातील. एकदा हैदराबादला गेले होते काही दिवसांसाठी आणि रात्री अचानक खिडकीतून आत शिरले. मला काही कळेच ना. मला म्हणाले की तुझ्याशिवाय राहू नाही शकत ग, म्हणून भेटायला आलो तुला. उद्या सकाळी परत जाईन. फक्त माझ्याबरोबर काही तासांचा वेळ घालवता यावा म्हणून तो माणूस कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून आला होता. मला बर्फाचा गोळा आवडतो म्हणून एकदा तर त्यांनी स्वतः आय एम सॉरी मी जरा सगळं खूप सुंदर होतं रे स्वप्नील. एखाद्या परीकथेसारखं. म्हणतात ना परीकथांचे शेवट गोड असतात. कितीही कष्ट आले संकट आली तरी एखादा असा चमत्कार घडतो आणि मग राजपुत्र आणि राजकन्या सुखानं संसार करायला लागतात. असा चमत्कार घडेल ना रे. काही नाही, आजच्या आज हे सगळं थांबलं पाहिजे. तू काही मजा बघतोस का तिथे बसून आमच्या सगळ्यांची? तुला असं वाटतंय का? मग आता आणखीन काय हवंय तुला? मी सांगते ना तुला, मंजिरीने स्वतःच्या तोंडाने मान्य केलंय या घरी परत येते. ते कळलंय मला आई, पण पण नाही बीण नाही. तुम्ही ताबडतोब घरी निघून सासूबाईंना वंसना गौरांना कळू दे तू सुखरूप असते. तुझ्या काळजीने अर्धी झाली तरी ती माणसं. आई हे सगळं मला कळत नाहीये असं वाटतंय का तुला? पण तूच मला सांग, मी असं अचानक घरी परत आलो तर प्रश्न नाही का पडणार सगळ्यांना? 5व्या मिनिटाला मंजिरीला कळेल की हे सगळं नाटक होतं. मग पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी. मग आता कसं संपवणार आहे सगळं? हे बघ, त्याची सुद्धा कल्पना आहे माझ्या डोक्यात.
मला प्लीज फक्त आजचा दिवस दे, प्लीज. आई, उद्या दुपारपर्यंत हे सगळं संपलेलं असेल. मी घरी परत येईन आणि मीच नाही, मंजिरी आणि शुभ्रा सुद्धा घरी परत येतील. ठीक आहे, ठेवते. आई, हा, या सगळ्या त्रासासाठी प्लीज माफ कर मला. एकदा हे प्रकरण नीट पार पाडू दे बाबा, मग सगळ्यांना सगळं माफ. कळलं ना? हा. शाले, सासूबाई, फोन कुणाचा होता ग? विहंगचा. मी तेच त्याला विचारत होते की पोलीस तपास काही लागलाय का. मग काय म्हणला त्यो? नाही, काही कळलं नाहीये म्हणला. म्हणजे तपास सुरू आहे. मला असं का वाटतंय शाले, तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस. नाही हो, काय लपवणार मी तुमच्यापासून. नाही, मला आपलं तसं वाटलं. खरंच काही नाहीये. ठीक आहे, मग विहंगचा फोन आला तर माझ्याकडे दे. मला थोडं बोलायचंय त्याच्यासाठी. हो. मिसेस मुधोळकर, आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करून झालेत. जिथे ऍक्सिडेंट झाला ती जागा, त्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर आम्ही पिंजून काढला. हॉस्पिटल्सला इन्फॉर्म केलंय, पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलंय, पण आम्हाला कुठूनही पॉझिटिव्ह रिप्लाय मिळाला नाही. माझा देवावर विश्वास आहे, आपण होप सोडता कामा नये. हे सगळं मला मान्य आहे, पण रियालिटी ही आहे की मिस्टर भोसले, मला काय म्हणायचं हे तुम्हाला कळतंय ना? पण मला कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते, आणि मला जाणून घ्यायची इच्छा सुद्धा नाहीये. जर तुमचं म्हणणं असं असेल की माझे मिस्टर परत कधीच येणार नाही, तर ते मला मान्य नाहीये. कळतंय तुम्हाला? सावंत साहेब, प्लीज प्लीज तुम्ही यांना परत घेऊन या. भाऊजी, तुम्ही तरी सांगा ना यांना. अहो, ते असं कधीच जाणार नाही. घरातनं बाहेर पडताना सुद्धा 3-3दा बाय करून जायचे मला, आणि तुम्ही म्हणता की शांत हो. प्रिया, आजपर्यंत मला असं वाटत होतं की आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. म्हणजे दोघांमध्येही प्रॉब्लेम्स आहेत, पण मुळात आपलं एकमेकांवर प्रेम आहे. पण हे 2-3 दिवस जे काही घडतंय त्यावरून आपल्या नात्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. मला ती माझ्या मनातनं काढून टाकायची शंका, अगदी पूर्णपणे. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे, प्रतिप्रश्न सुद्धा विचारणार नाही. पण मला खरं काय आहे ते जाणून घ्यायचंय, तेव्हा तूही मला अगदी खरं खरं सांग. तुझं आणि सत्यजितचं नेमकं काय नातं होतं? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी द्यावं इतका तू महत्वाचा नाही, कधीच नव्हतास. बास सत्यजित, आता खरंच बास झालाय. आज पोलीस स्टेशन मध्ये वहिनींची स्थिती बघवत नव्हती. आता तरी थांबवून आहे सगळं. तुला जे साध्य करायचं होतं ते तू साध्य केलंस ना. मग कसं
कसं म्हणजे? कसं म्हणजे कसं? अचानक प्रकट होऊ घरात, धडधाकट, आणि मग नंतर जे प्रश्न उभे राहतील त्यांना कोण उत्तर देणार? पण मग हे सगळं सुरू करताना जसा तुझ्या डोक्यात प्लॅन होता तसंच हे थांबवण्याचाही प्लॅन असेल ना? आहे. तू जर शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलंस तर तो प्लॅन मी तुला सांगू शकतो. बोल. उद्या रत्नागिरीच्या एका हॉस्पिटलमध्ये मी जखमी अवस्थेत सापडेन. तसा फोन येईल तिथल्या पोलीस ऑफिसरला. पण हे सगळं कसं काय? ओळख पाळख काढून बाबा पुता करून जुगाड जमवलंय मी कसं बस. प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, छोटस हॉस्पिटल आहे, फार गाजावाजा होणार नाही. हॉस्पिटलमधून इथल्या इन्स्पेक्टरला फोन येईल, ते तुला आणि मंजिरीला फोन करतील आणि मग मंजिरी आपल्या नवऱ्याला घरी परत आणण्यासाठी धावत पळत रत्नागिरीला येईल. हॅपी एंडिंग. पण हे सगळं नीट पार पडेल ना? आतापर्यंत पडलंय ना? ठीक आहे. व्यंग मला माहिती आहे. मला माहिती आहे हे सगळं खूप क्रूर आहे. आजीकडे, आत्याकडे, गौरांग नेत्राकडे, मंजुषाकडे मी आयुष्यात कधी माफी सुद्धा मागू शकणार नाही माझ्या या अपराधासाठी. पण माझं घर पुन्हा जोडलं जाईल रे. माझी मंजिरी आणि शुभ्रा घरात परत येतील, घराचं घर पण परत येईल आणि त्यानंतर कुठलंही दुःख उरणार नाही आमच्या आयुष्यात, कुठलाच ताप उरणार नाही. ट्रस्ट मी विहंग, दिस इज द परफेक्ट हॅपी एंडिंग. मी निघतो. मात्र या हॅपी एंडिंग कडे पोहोचण्याचा मार्ग खूप सॅड आहे. असं म्हणतात की उजाडण्यापूर्वीचा अंधार सगळ्यात गडद असतो. बाय बाय. भोजा सत्यजित मुधोळकरचा भोजा, सत्यजित मुधोळकरचा भोजा. दादासाहेब, दादासाहेब, ओ होळकर साहेब. काय झालं सिद्ध पुरुष? काय झालं का एवढं ओरडाल तुम्हाला? अहो आम्ही तुम्हाला सिद्ध पुरुष म्हणतो तसं काहीतरी सिद्ध करा स्वतःला. मेहनत वापरा जरा. बोला काय झालं बोला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझा अंदाज चुकत, माझा अंदाज कधीच चुकत. आपण झालं काय? जेव्हा मी म्हणतो ना एखाद्या बाबतीत काहीतरी फिशी आहे, त्या बाबतीत काहीतरी फिशी असतं आणि असतंच असतं. अहो मुद्द्याचं बोला, उगा खर्च वाढू नका. बोला मुद्द्याचं बोला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना मुधोळकरचा ऍक्सिडेंट वगैरे सगळा फार्स आहे. तो खरा मी एवढा लवकर मरूच शकत नाही.
आणि माझं म्हणणं खरं ठरलेलं आहे. सत्यजित मुधोळकर जिवंत आहे. आणि नुसतं जिवंत नाही, धडधाकट आहे, अनटच्ड आहे, अनस्क्रॅच्ड आहे. कुठं आहे कुठे तो? कोल्हापूरच्या बाहेर एका बंगल्यात आहे. म्हणजे हे सगळं नाटक होतं? मी म्हटलं होतं ना, सगळा प्लॅन आहे त्याचा. माझ्या बायकोबरोबर मजा मारायला पाहिजे. हं? इथे कसं तरी पिक्चर तयार केलंय, मी मेलोय. आता माझ्या बायकोला घेऊन एका वेगळ्या ठिकाणी वेगळ्या आयडेंटिटी बरोबर जगायला, तिच्याबरोबर मजा मारायला हा मोकळा. तुमची बायको खरंच इतकी सुंदर आहे का? मी केवळ तुमच्या बायकोसाठी त्यांनी हे सगळं केलंय असं तुम्हाला वाटत नाही? मला माहिती आहे. हा त्याचा सगळा प्लॅन आहे. तो त्या एकट्या माणसाला त्या वियंग भोसलेला माहिती आहे. आज दिवसभर फॉलो करत होतो मी त्याला. फायनली तो मला त्या सत्यजित मुधोळकरकडे घेऊन गेलाच. हे सगळं खरं आहे? माझी पिण्याची वेळ सोडून इथे यायला मला वेळ लागलाय. मुधोळकर खोटं म्हणायचा लुटूपुटू खेळ केलाय काय? आता तुमच्या खऱ्या मरणाची सोय करू आम्ही ताबडतोब. आता आला चाच एक फोन लावा. कोणाला? मंजिरी वहिनींना लावा. आमच्या मंजिरी वहिनींना लावा. तेवढी एकच बाई त्या घरात बरी आहे. मंजिरी वहिनी म्हणजे गरीब गाय असं वाटतं, धरावेत त्यांचे पाय. लाव फोन लाव. फोन करून सांगायचं काय? तेच मला जे सांगितलं ते. त्याआधी आम्ही एक महत्वाचा फोन लावतो, अतिशय महत्वाचा. हॅलो. सात अजूबे इस दुनिया में, आठवीं अपनी जोड़ी. मोतीवाले भाई, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अतिशय महत्वाचं सरप्राईज आहे तुमच्यासाठी. विचारा आम्हाला काय सरप्राईज आणलंय मी तुमच्यासाठी. ते काय म्हणायचंय तुम्हाला? नीट सांगा काय ते. अहो, काही दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला एक बातमी दिली होती ने, माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड मुधोळकर हॅज डाईड. बट ही हॅज नॉट डाईड, ही इज अलाइव्ह. जिवंत आहे तो माणूस. म्हणजे काय म्हणजे काय? अपघात झाला, माझा अपघात झाला, मी मेलो सगळं खोटं आहे. आपल्या सगळ्यांना मूर्खात काढलं त्यांनी. जिवंत आहे तो. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? आणि जर तो जिवंत आहे तर मग तो आहे कुठे? मिस्टर होळकर, तुम्हीच तर त्याला काही. नाही हो मोतीवाले बाई, अजिबात नाही. आम्ही जर केलं तर ढोल ताशांचे आवाज तुम्हाला येतील. डंके की चोट पे सांगू की माय गाइड हॅज डाईड. बरं, तुम्हाला काळजी वाटली असेल. तुम्हाला सत्यजित मुधोळकरचा पत्ता हवा असल्यास मला सांगा बरे. मी त्वरित मिळवून देऊ शकतो. कुठे आहे तो? सांगतो, डिटेल मध्ये सांगतो. बाबा, मला माझ्या घरी परत जायचंय. मला माहिती होतं शेवटी हे इथेच येऊन थांबणार आहे. ठीक आहे, मी तुझ्यावर काही जबरदस्ती नाही करणार, पण एवढं सांगतो की पुन्हा एकदा सारा विचार कर. उगीच भावनेच्या भरात वाहून जाऊन भावनेच्या भरात वाहवत जाऊनच मी घर सोडायचा निर्णय घेतला होता बाबा.
पण गेले 4 दिवस मी फक्त विचार विचार आणि फक्त विचार करते. त्यातून मला एकच जाणवलं, मला त्या घरी परत गेले पाहिजे. वेल, तू इतकी ठाम असशील तर मी काहीच बोलू शकत नाही. प्रत्येका माणसाचे गुन्हेच प्रेम असलं की सगळेच गुन्हे माफ होतात बाबा. बाहेरून पाहणाऱ्या माणसाला कदाचित ते अतर्क्य वाटू शकेल, पण त्याला कुठलाही तर्क नाही लावता येणार. आणि म्हणूनच ते प्रेम. माझ्याबरोबर शुभ्राची खूप फरफट केली मी. तिच्यापासून तिच्या हक्काचं घर, हक्काची माणसं, तिचं हक्काचं प्रेम तोडलं मी. मला या सगळ्याची जाणीव व्हायला यांच्यावर हे संकट कोसळायला लागलंय. या सगळ्याचं खूप दुःख होतं मला. खूप खूप अपराधी वाटतं मला. म्हणून तुला अपराधी वाटावं असं तू काहीही केलेलं नाहीयेस. ठीक आहे, ठीक आहे, मी उद्या सकाळी तुला स्वतः त्या घरात घेऊन जाईन.